रोहनला आज घरी यायला उशीर झाला होता. ऑफिसमध्ये काम इतकं होतं की रोहन निघेपर्यंत 8 वाजले होते. ऑफिसमधून घरी यायला त्याला 1 तास लागला होता. खूप थंडी होती आणि रोहनला लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते. तरीही तो घरी पोहोचला तोपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. इतक्यात रोहन घरी पोहोचला तर सुनीताची भांडी साफ करत होत्या. आई, तू भांडी का धुतेस? खूप थंडी आहे. तू पुन्हा आजारी पडशील. अरे नाही बेटा, तुला माहित आहे मी जुन्या काळातली आहे आणि आमच्या काळात रात्री अशी भांडी ठेवत जात नाही. आमच्या काळात अशी घाण भांडी ठेवली तर चांगले मानत नाही. हे बोलून सुनीताजी परत भांडी धुवायला लागतात. मग रोहन रागात बेडवर बसलेली आपल्या पत्नीकडे पाहतो. त्याची बायको तर मोबाईल घेऊन बसलेली असते. रोहन शांतपणे तिथून निघून जातो आणि आपल्या आईजवळ येतो आणि आईला म्हणतो, आई, तू भांडी नको घसू, तू आजारी पडशील. दे, मी भांडी घसते. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे बेटा, तू हे काय करतोस? भांडी घासून झाली आहेत, तू काळजी नको करू. रोहन आपल्या आईला म्हणतो, आई, तू माझ्या सोबत ये. असं म्हणत रोहन त्याच्या आईला खोलीत घेऊन आला आणि आईला सोप्यावर बसवले आणि म्हणाला, आई, तू आता सोप्यावरून उठू नकोस. जर तुला काही काम असेल तर मला सांग, मी करीन ते काम. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे बेटा, आता तू पण आराम कर कारण तू पण थकून आला आहेस. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी जातो आता. असे बोलून तो त्याच्या खोलीत जातो आणि आपल्या बायकोला म्हणतो, हे काय बदतमीजी आहे. आई बिचारी एवढ्या थंडीत भांडी साफ करत आहे आणि तू इथे आरामात सोप्यावर बसून मोबाईल बघत आहेस. ती म्हणाली, मग काय झालं? ती भांडी साफ करत असेल तर कोणता डोंगर कोसळला? रुपाली ओरडली आणि म्हणाली, मी तिला भांडी साफ करायला सांगितली नाही. तिला तिच्या मुलाच्या नजरेत महान बनण्यात रस असेल तर मी काय करू? आणि तरीही तू माझ्यावर इतका ओरडत का आहेस? मी पण दिवसभर थंडीत काम करत राहते, तुला दिसत नाही. कसं दिसणार? तू दिवसभर ऑफिसमध्येच बसतोस. अरे आई तर आपला संपूर्ण दिवस पूजेत आणि अंथरुणावर पडून घालवते. आणि तिने 2-4 भांडी साफ केली तर कोणता डोंगर तुटणार आहे? रुपाली मुद्दाम इतक्या जोरात बोलत होती की दुसऱ्या खोलीत बसलेल्या सुनीताजींना ते स्पष्टपणे ऐकू येत होतं. आई तर दिवसभर तर खूप काम करते. जेवण्यापासून तर भांडी घसेपर्यंत ही कामे तर आईच करत होती. आणि तिची सून तिच्या मुलासमोर असे म्हणत असते की आता ती नाही तर मी खूप काम करते. आईला गुडघे आणि कंबरेमध्ये खूप वेदना होत होत्या. तरीही सुनीताजी काम करत होत्या. पण असे सुनेचे बोल हे ऐकून रडू येते. त्यांना ते दिवस आठवतात जेव्हा ती गरिबीत जगत होती. त्यांना 1 मुलगा आणि 3 मुली होत्या आणि तिच्या पतीकडे फारसे उत्पन्न नव्हते की ते आपल्या 4 मुलांना चांगले जीवन देऊ शकले असते आणि त्यांना त्यांचा खर्च भागवणे खूप कठीण होते. त्याच वेळी तिने आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी तिनेही खूप कष्ट केले. आपल्या मुलांना मोठे करण्यासाठी एक दिवस असाही आला की त्यांच्या घरी खायला काहीच नव्हते. आणि आईची ममता आपल्या मुलांना भुकेले पाहून तिला सहन होत नव्हते. जेव्हा त्यांची मुलं घरी उपाशी राहायची आणि त्याच्याकडे त्यांना खायला देण्यासाठी काही नसायचे तेव्हा त्यांच्या हृदयाचे तुकडे व्हायचे. ती पूर्ण घरात इकडे तिकडे फिरून बघत असायची की कुठेतरी मुलांना खायला भेटेल. मुलांना उपाशी पाहून तिचे डोळे भरून यायचे आणि ती मनातल्या मनात ती खूप रडू लागायची. कुठून तरी व्यवस्था करून ती आपल्या मुलांची पोटे भरायची. ती स्वतः उपाशी झोपायची पण ती आपल्या मुलांना उपाशी झोपू देत नसायची. ती जवळच्या घरांचे कपडे धुवून देत असे, जेणेकरून तिला थोडे पैसे मिळावेत आणि आपल्या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. गरिबी आणि असहायतेमुळे रोहनचे वडीलही लवकरच आपल्या मुलांना या जगात एकटे सोडून गेले. पती गेल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी सुनीताजींच्या खांद्यावर आली. मुली मोठ्या झाल्या आणि मुलगा लहान होता. त्यांनी मुलींना सोबत घेऊन थोडेफार काम केले. घरचा खर्च उचलला, सर्वांना शिकवले आणि मग हळूहळू प्रत्येक मुलीचे लग्न केले. रोहनचेही चांगले शिक्षण दिले, जेणेकरून तो सक्षम व्हावा. आणि रोहन अभ्यासातही खूप हुशार होता. त्यानेही मनापासून अभ्यास केला आणि त्याला चांगले ग्रेड मिळाले.
नोकरी मिळाल्यानंतर सुनीताजींना थोडासा दिलासा वाटला. थोडी समृद्धी आली. त्यांचे काही चांगले दिवस आले होते. आणि आता घरात सुनेचा अतिरेक सुरू झाला होता. सुनेला सासू आवडत नसे. ती कधी सासूच्या जवळही बसली नसे आणि नेहमी तिच्यापासून दूर राहायची. सुनीताजी सर्व मूकपणे काही सहन करत होती. ती एकटीच रडायची. रोहन त्याच्या आईचा खूप आदर करायचा. तो आईवर खूप प्रेम करायचा. कारण रोहनने आईवर लहानपणापासूनच असहायता आणि लाचारी बघितली होती. त्याच्या आईने आपल्या मुलांसाठी किती कष्ट केले हे तो कधीही विसरला नाही. तो त्याची पत्नी रुपाली हिच्यावर खूप नाराज होता. कारण ती त्याच्या आईशी चांगली वागली नव्हती. ऑफिसमधून आल्यावर रोहन आधी आईकडे बघायचा आणि नंतर बायको रुपालीकडे बघायचा. आणि रुपालीलाही हे आवडत नसे. एक दिवस रुपाली रोहनला म्हणाली, तुझी हरकत नसेल तर एक गोष्ट सांगू. रोहन म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे ते सांग. मी विचार करत होतो की रीना दीदी एकटीच राहते. म्हणून मी म्हणत होते की आपण सासूबाईंना तिच्याजवळ राहायला पाठवू कायमची. तेव्हा रोहन म्हणाला, तुझे डोकं ठिकाणावर आहे ना. तू असा विचारही कसा केलास. आई तिच्या मुलीसोबत कशी राहू शकते. त्याला मुलगा असताना. लोक काय म्हणतील की मुलगा आपल्या आईचा संभाळ करू शकत नाही. त्याची इतकीही लायकी नाही की त्याने आपल्या आईला बहिणीकडे सोडले. रुपाली रागाने म्हणाली, तरीही ती एकटीच राहते. सासूबाई गेल्या तर तिला काय आधार मिळेल. बस कर रुपाली, आता मला हे सहन होत नाही. अजून तू एक शब्दही बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. असं म्हणत रोहन रागाने रूममधून निघून गेला. बाहेर आई उभी होती. तिने हे शब्द ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या घरात त्यांनी आयुष्याची 45 वर्षे घालवली, आज तेच घर तिचे राहिले नाही. जणू त्यांच्या डोक्यावर आभाळ कोसळलं आहे असे तिला वाटू लागले. जणू त्यांच्या हृदयाचे एकाच वेळी हजारो तुकडे झाले आहेत असे तिला वाटले. या घराच्या प्रत्येक भिंतीच्या प्रत्येक विटेवर तिचे अपार प्रेम होते. तिने घराचा प्रत्येक कोपरा स्वतःच्या हातांनी सजवला होता. आणि आज ती सून आपल्या घर सोडण्यास सांगत होती. हे सर्व तिला आता सहन होत नव्हते. आता तिच्या संयमाचा बांध फुटला होता. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला होता जो थांबत नव्हता. ती फक्त रडत होती. तिला समजत नव्हते काय करावे. कित्येक तास ती अंथरुणावरच पडून रडत राहिली. रडून रडून थकल्यावर तिने आपले अश्रू पुसले आणि आपण असे होऊ देणार नाही असे मनात ठरवले. तिने हिंमत एकवटून आपल्या सुनेच्या आईला फोन करून सर्व प्रकार सांगितला. सुनेचे कुटुंब चांगले होते. सुनेची आई सुद्धा सुसंस्कृत स्त्री होती. तिने सुनीताजींचे सांत्वन केले आणि सांगितले की सर्व काही ठीक होईल, मी उद्या येईन. अजिबात काळजी करू नका. मी तिथे असताना काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आधी मला का नाही सांगितलंस. काही हरकत नाही. मी उद्या येऊन सगळं ठीक करेन. असं म्हणत तिने फोन ठेवला. त्यांचे बोल हे ऐकून त्यांना जरा समाधान वाटले. तेव्हा सुनीताजी आता काहीशा निवांत झाल्या होत्या. दुसरीकडे रोहन रागाच्या भरात घराबाहेर पडला होता. पण त्याचं मन रागाने उफाळून येत होतं. त्याला समजत नव्हते की काय करावे. रुपालीचे त्याच्या आईबद्दलचे वागणे त्याला अजिबात आवडले नाही. आणि आता तिने तिची मर्यादा ओलांडली होती. तिला सासूला घराबाहेर काढायचे होते. हे ऐकून त्याला ते सहन होत नव्हते. कित्येक तास तो असाच भटकत राहिला आणि रात्री उशिरा घरी आला. आणि त्याची आई रडून रडून खोलीत झोपून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनेची आई तिची ब्रीफकेस घेऊन तिथे पोहोचली. रुपाली तिच्या आईला अचानक पाहून घाबरते आणि विचारते, आई काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? तू अचानक कशी आलीस? तेव्हा रुपालीची आई म्हणते, तुझ्या भावाने आणि वहिनीने मला घराबाहेर काढले आहे. तुझ्या भावाने आणि वहिनीने मला खूप सतवले आहे. ती मला 2-2 दिवस उपाशी ठेवत असे. मी तिच्याजवळ जेवण मागितले तर ती मला लाथाबुक्क्यांनी मारत असे. आणि ती मला आता म्हणाली की या घरात परत येऊ नका. मग रुपाली रागात म्हणाली, हे सर्व करताना दादा वहिनीला लाज कशी वाटली नाही? ज्या घरात आईने तिचं आयुष्य काढलं, त्याच घरातून ती तिला बाहेर काढत आहे. माझी आई तिच्या मुलावर खूप प्रेम करते. ती वहिनीला सुद्धा तिच्या कामात मदत करते.
मग ती असा विचार तरी कशी करू शकते? तिला लाज कशी वाटली नाही? रुपाली नकळत आईशी या सर्व गोष्टी बोलत होती. तेव्हाच ती काय बोलते तिच्या लक्षात आलं. हे ऐकून रुपालीची आई म्हणते, जशी तुला तुझ्या सासूला तिच्या मुलीच्या घरी पाठवताना तुला लाज वाटत नाही, तशीच मला तुझ्या घरी पाठवतानाही तिला लाज वाटली नाही. आपल्या आईच्या तोंडून असे शब्द पाहून रुपाली स्तब्ध झाली आणि काहीच बोलली नाही. तिच्या तोंडून ती पुढे म्हणाली, मी तुला असे कधी शिकवलं की तू हे करशील? तू तुझ्या सासरच्या घरी जाऊन माझी चेष्टा करशील, हे पाहण्यासाठी मी तुला वाढवलं का? रोहन आणि सुनीता देवी त्यांच्या सासूचे बोल हे ऐकत होते. सुनीताजी म्हणतात, मी रुपालीला माझ्या मुलीसारखी मानते, पण ती मला असे का बोलते मला समजत नाही. ती माझ्याशी असे का वागते? मी तिला काही बोलत नाही. रोहन म्हणतो, माझ्या आईने या घरासाठी खूप कष्ट करून आम्हाला वाढवले आहे. आणि मी ऑफिसमधून घरी आल्यावर आधी आईकडे गेलो, तर त्यातही हिला वाईट वाटते. यात गैर काय? मला सांगा. आधीच मूकपणे डोकं टेकवून या सगळ्या गोष्टी ऐकत असलेल्या रुपालीला तिच्या कृतीची तिला लाज वाटली. रुपालीची आई म्हणाली की तू तुझ्या सासूशी अशी वागणार होती तर तेच माझ्या बरोबर झाले तर तुला का वाईट वाटते? हे ऐकून रुपालीला आणखीच लाज वाटायला लागली. रुपाली म्हणाली, आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. रुपाली सासूच्या पाया पडू लागली आणि माफी मागू लागली. सासूबाई मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. रुपालीची आई सुनीताजींना म्हणते, माझ्या मुलीला एकदा माफ करा, परत तुम्हाला कधीच तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. सुनीताजी म्हणाल्या, रुपाली माझ्या मुलीसारखी आहे, माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून रुपालीच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू आले. हे सर्व पाहून रोहन खूप खुश होतो आणि सासूचे आभार मानतो. तिचे सासू म्हणते, रोहन काळजी करू नका. जोपर्यंत मी तिथे आहे तोपर्यंत तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. रुपाली आणि तिच्या सासूला मिठी मारताना पाहून रुपालीची आईही खूप आनंदी होते आणि आनंदाने घरी परतते. आता सुनीताजी आणि रुपाली दोघेही प्रेमाने एकत्र राहतात आणि रुपाली आता सुनीताजींना आपली आई मानू लागली. आपला समाज कुठल्या दिशेला जातो हे कळत नाही. ते आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना समजू लागले आहे आणि त्यांच्यापासून लांब जात आहेत. तर सत्य हे आहे की आई वडिलांशिवाय घर नाही. ज्या घरात आई वडील नसतात, त्या घरात माणुसकीही नसते. आई वडिलांना ओझे समजू नका आणि त्यांना योग्य ते प्रेम आणि आदर द्या. आई वडीलधाऱ्यांसोबत बसून जीवनात जो आनंद मिळतो तो मोबाईलवर किंवा इतर कशातही सापडत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.